करतोय। कबड्डी हा मराठमोळ्या रायगड रांगड्या माणसाचा मातीत खेळला जाणारा खेळ। तर रितेश पाटील याची ही चढाई, रितेश पेडवी हे चढाई करतोय। रितेश पेडवी यांची ही चढाई चंचल चपळ अशी चढाई करतोय, पाहूया। आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो प्रसिद्ध बोरकर। प्रसिद्ध बोरकर मला वाटतं हा महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये सुद्धा आहे, सागरी दलामध्ये पण आहे। प्रसिद्ध बोरकर उंचपुरा धिप्पट असा हा खेळाडू प्रयत्न करतोय, पाहूया। कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता रिक्त हस्ते मागे परतला आणि त्याला प्रत्युत्तर देतोय तो अंश धोंडकेकर। बलदंड शरीराचा मध्यम बांध्याचा हा चढाईपट्टू खोलवर चढाई करतोय, आपल्या संघाला जास्तीत जास्त गुण देण्याच्या प्रयत्नात। आणि एक गुणाच्या बळी एक गुणाची कमाई केली, त्याला प्रत्युत्तर करतोय तो 5 नंबरची जर्सी परिधान असलेला वडखल पोलीस ठाण्याचा संदेश पाटील। संदेश पाटील याची चढाई सुंदर। कबड्डी हा खेळ मराठमोळ्या रांगड्या माणसाचा मातीत खेळला जाणारा। क म्हणजे कणखरपणाचा, ब म्हणजे बहादुरीचा, ड म्हणजे डॅशिंगचा आणि ड म्हणजे डेअरिंगचा असा हा कबड्डी खेळ। आज या कबड्डी खेळाची ही बीच कबड्डी खेळवली जातोय, ती रायगड पोलीस दलाच्या वतीनं सागरी सुरक्षा दलासाठी ही भरवलेली पहिल्यांदाच न भूतो न भविष्यती अशी कबड्डी स्पर्धा खेळवली जातोय। सुंदर असं आयोजन, नीटनेटकेपणाचं आयोजन रायगड पोलीस दलाच्या वतीनं। रायगड जिल्हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा। अनेक नामवंत, कीर्तिवंत, यशवंत असे खेळाडू या मातीने दिलेले आहेत। हितेश म्हात्रे, राज पाटील याची चढाई। राज पाटील हा राष्ट्रीय खेळाडू आहे। महाराष्ट्राच्या संघामध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं, पण तो स्वतः आऊट झालेला आहे, पाहूया। ही स्पर्धा क्षणाला उत्कंठ वाढवणारी रोमांचक अशी स्पर्धा ठरेल। सुंदर असे चढाई आणि पकडींचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल। विशेषतः रायगड जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे रायगड जिल्हा पोलीस दलाचे जे जुने खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी पंच म्हणून आमंत्रित केले। जुन्या खेळाडूंमध्ये मारुती म्हात्रे हे राष्ट्रीय खेळाडू मला वाटतं 7-8 वेळा ऑल इंडिया स्पर्धा खेळलेले आहेत, जे सध्या ह्या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून काम करत आहेत। भारताच्या संघासाठी महिला संघाचं प्रशिक्षक म्हणून आपल्याला गौरव आहे, ज्यांचा रायगड पोलीस दलाचे हिस्सा आहेत। पोलीस उपनिरीक्षक श्री संजय मोकल हे मला वाटतं ATS कडे आता सध्या आहेत नेमणुकीला, आणि ते ह्या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। अस्वाद्वी पाटील यांच्या संघटनेमध्ये ते उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि स्वतः या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। सुंदर स्पर्धा, निसर्गरम्य असं वातावरण मांडवा सागरीचं आहे। तर या ठिकाणी ही स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय। त्या स्पर्धेसाठी सुंदर असं नियोजन लांडे साहेब यांचं सुद्धा योगदान आहे। त्यानंतर जे सुरक्षा शाखेचे प्रभारी आहेत ते सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखी साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी अखत मेहनत घेतलेली आहे। ही स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय। तर ह्या पुढचं आपण 15 मिनिटानंतर तुम्हाला तर कशा प्रकारचे डावपेच आखावे यासाठी त्रुटीत काळाचं अवलंबन केलं जाते, त्याला आपण टाइम आउट म्हणतो। ह्या आपल्या प्रशिक्षकाचा कानमंत्र घेण्यासाठी त्रुटीत काळ घेतला जातो आणि त्रुटीत काळाचा अवलंबन या ठिकाणी केला जातोय। तर स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीने खेळली जातोय। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेळाडूंचं पण योगदान असणार आहे, शिस्तीचं प्रदर्शन। ही कबड्डी कशासाठी खेळावी याचं महत्त्व काय हे मान्यवरांनी आपल्या भाषणामधनं सांगितलेलंच आहे। तुमच्या अंगामध्ये शिस्त जडावी, खेळाडू वृत्ती यावी, ह्याकरता आपण ह्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सागरी सुरक्षा, सागराची सुरक्षा करण्यासाठी हे जे तुम्ही खेळाडू आहात, तर ह्या तुमच्या ताकदीचा उपयोग
ह्या आम्हाला मदतीचा हात म्हणून असणार आहे. तर आपण ही स्पर्धा खेळवतोय. जास्त वेळ घालू नका. ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीतच खेळायचं आहे. चला तर दुसरी चढाई घेऊन जाते. हा मांडवा सागरी पोलीस ठाण्याचा चढाईपट्टू अंश ढोणशेकर, मध्यम बांध्याचा, भीमकाय शरीरयष्टी लाभलेला हा आणि सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई त्याने केलं आहे. सवडा काढण्याचा प्रयत्न केला होता तो वडखलच्या खेळाडूनं. पुन्हा एकदा प्रेषित बोरकर. उंचपुरा असा बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा हा चढाईपट्टू. रायगड जिल्ह्याचे अनेक मैदानं ज्यानं गाजवलेली आहेत असा प्रसिद्ध बोरकर हा चढाई घेऊन आलाय. पाहूया या चढाईमध्ये काय किमया घडवतोय, कशा प्रकारची खेळी करतोय, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता रिक्ताच ते मागे परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देतोय. पुन्हा एकदा मांडवा सागरी संघाकडनं हा सटसटीत बांध्याचा किरकोळ शरीरयष्टी लाभलेला हा चढाईपट्टू रितेश पेडवी यांची चढाई पाहूया. ठीक आहे. पुन्हा एकदा प्रेषित बोरकर यांची ही चढाई पाहूया. तर ह्या ठिकाणी पुढील समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अंकुर घरत यांना. अंकुर घरत हे मला वाटतं पैलवान आहेत. अनेक कुस्त्या त्यांनी खेळलेल्या आहेत चांगल्या प्रकारच्या. आणि ह्या ठिकाणी आता त्यांना मी विनंती करतोय की आपण ह्या ठिकाणी पुढील समालोचन करावं. धन्यवाद सर. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. मच्छीमार बांधव आणि पोलीस यांच्यातला समन्वय साधण्यासाठी हे जे नियोजन आहे ते अतिशय स्तुत्य उपक्रम माध्यमातून सागरी किनाऱ्याची सुरक्षा कशा पद्धतीनं वाढवता येईल, वृद्धिंगत करता येईल त्याचा हा प्रयत्न या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. वडखळ पोलीस ठाणे विरुद्ध मांडवा सागरी पोलीस ठाणे यांच्या दरम्यानची ही कबड्डीची उद्घाटनीय मॅच आपण पाहतोय. प्रेषित बोरकर वडखळ संघाचा हा चढाईपटू आणि एक जबरदस्त पकड मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदर पकड. प्रत्युत्तर अंश धोंडसेकर. एक मात्र खेळाडू शिल्लक राहिलेला आहे वडखळच्या प्रांगणात आणि ऑल आउट दिला जातोय तो वडखळ पोलीस ठाण्याच्या टीमवर. प्रत्युत्तर
कडून 5-1 अशी लढत. बोनस लाईन ऑफ असणार आहे. बोनस लाईनचा नियम आपला सर्वांना माहिती आहे. जेव्हा विरुद्ध संघाच्या प्रांगणात 7 किंवा 6 खेळाडू असतात तेव्हा असते बोनस घेण्याची संधी चढाई बाददाराला असते. परंतु यावेळेस 5-1 अशी लढत होती. रिक्त असते माघारी परतलाय. राज पाटीलची चढाई. राष्ट्रीय कबड्डीपटू राज पाटील मांडवा संघाच्या प्रांगणात बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. पाहायचं आहे या स्पर्धेमध्ये गरज सर अनेक राष्ट्रीय खेळाडू आहेत, रायगड जिल्ह्यासाठी खेळलेले आहेत. त्यांचा खेळ आपल्याला पाहण्याची संधी या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मांडवा सागरी संघाविषयी म्हणायचं झालं तर होम ग्राउंड आहे आणि समुद्राचा जास्तीत जास्त त्यांना अनुभव आहे त्यांना जास्त. म्हणजे पेणचे जे राज पाटील आहे तो कारावी सारख्या ठिकाणी खेळतो, कारावी संघातला खेळाडू आहे. तर आपण आता ह्या ठिकाणी पाहतोय ते अनुभव हा श्रेष्ठ आहे. बरोबर. बोला पुढे. राज पाटीलची चढाई सर पुन्हा एकदा. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचा जो संघ आहे सर ते सर्व खेळाडू जे आहेत ते समुद्र किनाऱ्यावरच राहणारे, समुद्र किनाऱ्यावरच प्रॅक्टिस करणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना तो ॲडव्हान्टेज आहे. अगदी बरोबर आहे. पण अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतो राजकडनं. राजच्या ज्या चढाया पाहिल्या आपण तो अनेक मोठ्या स्पर्धा खेळलेला आहे. तर अशा प्रकारचे जे खेळाडू आहेत अनुभव पण श्रेष्ठ आहे. तर ह्या ठिकाणी ताकदीचा पुरेपूर फायदा केला आहे, ताकदीचा उपयोग केला आहे. शक्ती आणि युक्तीचा समन्वय साधणारा हा कबड्डी खेळ आणि ह्या कबड्डी खेळाचा ह्या ठिकाणी सामना आपण पाहतोय. सुंदर सामना. पुन्हा एकदा राज. अंश धोंडसेकरची चढाई होती. सुंदर त्या ठिकाणी त्याने डॅश जिल्ह्याने आपल्याला मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस पाटील मांडव्याचे सर्व महिला पोलीस पाटील या ठिकाणी घरं त्यांना मी विनंती करतो की आपण त्यांची नावं सर्व महिला ज्या आहेत पोलीस पाटील महिला सर्व पोलीस पाटील महिला खरोखरच या ठिकाणी महिलांकडनं महिलांचा आदर केला जातोय, सन्मान केला जातोय. त्यामध्ये सर दीपाली संजय पाटील धोकवडे मांडवा येथील पोलीस पाटील आहेत. त्यानंतर संध्या सद्गुण काठे कीम येथील पोलीस पाटील आहेत. श्रेया योगेश म्हात्रे आवाज, पल्लवी राजेश काठे
अनुभवी खेळाडू नसले, एक दोन अनुभवी खेळाडू आहेत, परंतु त्यांच्याकडे जे खेळाडू आहेत त्या चढाई घेऊन आलाय तो प्रितेश पेडवी. सटसटीत बांध्याचा हा चढाईपट्टू आपल्या संघासाठी कशा प्रकारची खेळी करतोय ते मात्र पाहूया. सुंदर सामना अटीतटीने खेळला जाणारा, डावपेच आखले जात आहे. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सन्माननीय लांडे साहेब यांचं सुद्धा मोलाचं योगदान लाभतोय. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषतः आपले ब्रदर ऑफिसर सर्वांना या ठिकाणी सोबत घेऊन चांगल्या प्रकारचं काम त्यांच्याकडनं घडतंय आणि त्याच्यातलंच एक ही कबड्डी स्पर्धा. आमच्या कारकिर्दीत मी सुद्धा पोलीस दलामध्ये 39 वर्षे सेवा केली आहे आणि 39 वर्षे सेवा करून अनेक स्पर्धांचं आयोजन किंवा अनेक कार्यक्रम पाहिलेले आहेत, परंतु अशा प्रकारची कबड्डी स्पर्धा खरंच सर ही पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. सागरी किनाऱ्यावरती अशा प्रकारची ही सागर रक्षकांसाठी ही स्पर्धा पहिल्यांदाच होतोय, तर खरोखरच ही गोष्ट कौतुकास्पद आहे. धन्यवाद. निश्चितच सर, आपल्या या समुद्र किनाऱ्याच्या रक्षणार्थ आपले पोलीस बांधव नेहमीच आपलं कर्तव्य बजावत असतात आणि किनारपट्टीवरील रहिवाशांचा आणि पोलीस दलाचा समन्वय साधण्यासाठीची ही स्पर्धा आहे. निश्चितच या स्पर्धेचा जो उद्देश आहे तो चांगल्या पद्धतीचा उद्देश आहे, त्यामुळे पोलीस दलाला नेहमीच मदत होणार आहे अशी कबड्डी स्पर्धा. राज पाटीलची चढाई, जर्सी क्रमांक 10 राष्ट्रीय कबड्डीपटू राज पाटील मांडवा संघाच्या प्रांगणात चढाई करताना पाहायला मिळतोय. उजव्या कोपऱ्यात कोपरा रक्षकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न होता. राज पाटीलची आपण शरीरयष्टी पाहिली तर छोटा हा खेळाडू वाटतोय, पण मूर्ती लहान पण कीर्तिमान. पाठीशी आहे. यावेळेस समीरचे सामने बऱ्याच वेळा मी पाहिलेले आहेत, खेळवलेले आहेत. तर समीर हा खरोखरच संयमी आपण म्हणताय त्याप्रमाणे अतिशय सुंदर अशी खेळी करणारा. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सागरी सुरक्षा चषक 2025 या ठिकाणी आयोजन नीटनेटकेपणाचं केलं आणि या स्पर्धेसाठी समवडके विद्यालयाच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर आणि इतर त्यांचे पदाधिकारी उपस्थित झाले. या कबड्डी स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल रायगड पोलीस दलाच्या वतीनं सहबा वडके विद्यालयाचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहेत. अशाच प्रकारचं सहकार्य, अशाच प्रकारचे कार्यक्रमाचे शोभा वाढवण्यासाठी आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. राज पाटीलची चढाई 3-1 अशी लढत आपण पाहतोय. यावेळेस श्रीयोग चिंबुलकर डावा कोपरा रक्षक, सुंदर डबल थाय होल्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि सुपर टायटल झालेला आहे. 2 गुण मिळवलेले आहेत. 2 गुण हे मांडवा सागरी संघाला मिळालेले आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत ते संजय मोकल, स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. आपल्या पोलीस दलाकडनं 7 ते 8 वर्ष महाराष्ट्र पोलीस संघाचे ते कर्णधार होते, महाराष्ट्र पोलीस संघाचे संजय मोकल. तर ते सुद्धा तर सुंदर सुंदर चढाई करतोय तो. अतिशय अटीतटीने खेळला जाते सामना. सुंदर बलाढ्य शरीरयष्टी लाभलेला हा 2 नंबरचा खेळाडू, 2 नंबरची जर्सी परिधान केलेला शुभम म्हात्रे. पाहूया शुभम म्हात्रे आपला संघ उंच उंच शिखरावर नेऊन कसा पोहोचवता येईल
आपल्या संघाला जास्तीत जास्त गुण कसे मिळवून देता येतील असा प्रयत्न करतोय, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही आणि रिक्त हस्ते मागे परतला. आपले काही मोहरे गळून पडले, निखळून पडले, त्यांना संजीवनी देण्याकरता, त्यांना जीवदान करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय तो वडखळ संघाचा खेळाडू. पाहूया खोलवर चढाई जोरदार आणि आता मात्र उत्कृष्ट पकड या ठिकाणी त्याची पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुपर टायटल झालेली आहे. शुभम म्हात्रेचा सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी पकडेसाठी. सुपर टॅकल 2 गुण मिळत आहेत मांडवा सागरी संघाला. गुणफलक जर सर आपण पाहिला, मांडवा संघ 19 गुण आणि वडखळ संघ 15 गुण, म्हणजे मध्यंतरापर्यंत जी 4 गुणांची आघाडी होती ती अबाधित राखण्यात यश मिळतंय ते मांडवा संघाला. अतिशय सुंदर वातावरण, निसर्गरम्य असं वातावरण. इथे एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा खेळवल्याचा आनंद होतोय. ह्याच मैदानावरती अनेक कुस्त्यांचे सामने पाहिलेले आपण, पण कबड्डीची स्पर्धा पहिल्यांदाच पाहतोय आणि त्याचं सारं श्रेय आहे ते म्हणजे रायगड पोलीस अधीक्षक आणि त्यांचे इतर सर्व अधिकारी यांना. सुंदर चढाई आहे आणि 1 गुण मिळवतोय. मला वाटतं डिफेंडर सेल्फ आउट झाला, सेल्फ आउट झालेला आहे आणि 1 गुणांची कमाई झालेली आहे. 1 गुणांची भर पडली की मांडवा सागरी संघाच्या पटामध्ये. आपला संघ काहीसा संकटच सापडला आहे. आपल्या संघाला काहीसे गुण पिछाडीवर पडले. आपला संघ काही गुणांनी. ते गुण कसे मिळवता येतील ते आपल्या प्रशिक्षकाचं कानमंत्र घेण्यासाठी त्रुटीत काळ घेतलेला आहे. म्हणजे टाईम आऊट आपण जो म्हणतो, त्रुटीत काळाचं अवलंबन केलं जातं डावपेच आखण्यासाठी आणि त्याचं ह्या ठिकाणी वडखल पोलीस ठाण्याच्या टीमकडनं त्रुटीत काळाचं अवलंबन केलं आहे. ह्या ठिकाणी माझे सहसमालोचक जे घरत सर आहेत हे राष्ट्रीय कुस्तीगीर आहेत. कुस्तीगीर संघाचे ते पदाधिकारीसुद्धा आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असा ज्यांचे पिताश्री कबड्डीपटू होते आणि आता सध्या समालोचन करतायत आणि एक उत्तम असे कुस्तीपटू कबड्डीची समालोचन करण्याची त्यांच्याकडे धुरा आहे. त्यांनासुद्धा धन्यवाद आहेत. सामन्याला सुरुवात होईल. गुणफलक आपण पाहतोय, मांडवा सागरी संघ 20 गुण आणि वडखळ संघ 15 गुण. 5 गुणांची आघाडी मांडवा संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. राज पाटीलची चढाई, 5-1 अशी लढत. बोनस लाईन ऑफ असेल. 5 खेळाडूंमध्ये गुण मिळवणं तितकंसं सोपं नसतं. खूप खोलवर चढाई त्या ठिकाणी करावी लागेल राज पाटीलला. आणि यावेळेस पाहायचंय, कोपरा रक्षकावर आक्रमण केलं होतं परंतु निष्फळ चढाई. रितेश पेडवीचं प्रत्युत्तर. वडखळ संघाच्या प्रांगणात 5-1 अशी लढत. उतुंगामुची उत्तर सीमा इंच इंच लढू. उतुंगामुची उत्तर सीमा इंच इंच लढू. बलिदान करू ध्वज उंच उंच चढू. रायगड जिल्ह्याच्या कबड्डीची पताका अटकेपार पोहोचवण्याचं काम अनेक खेळाडूंनी केलं आहे. रायगड जिल्ह्याचे 5 छत्रपती पुरस्कार विजेते आणि आता प्रसिद्ध बोरकर हा चढाई घेऊन गेला आहे. आपला संघ संकटात सापडला आहे, काही गुणांनी पिछाडीवर पडला आहे, खोलवर चढाई करतोय. पाहूया तर 5 छत्रपतीमध्ये विजय म्हात्रे हे रायगड जिल्ह्याचे पहिले छत्रपती, दुसरे संजय म्हात्रे, दुसरे सुधीर पाटील, तिसरे संजय म्हात्रे, चौथे जे होते ते प्रमोद म्हात्रे आणि 5वे आशिष म्हात्रे. आशिष म्हात्रे हे सुद्धा रायगड पोलीस दलाचा काही दिवस हिस्सा होते. नंतर मग ते BPCL गेले. आता BPCL संघाकडे ते होते, काही काळ खेळले. असे 5 छत्रपती ह्या मातीने रायगडच्या दिलेले आहेत कबड्डीसाठी आणि 2 हे कार्यकर्ते म्हणून नथुराम पाटील आणि सूर्यकांत ठाकूर असे 7 छत्रपती पुरस्कार विजेत्याचे मानकरी रायगड जिल्ह्यासाठी आहेत. तर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं
अनेक खेळाडू घडलेले आहेत। या ठिकाणी सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा, ही स्पर्धा विशेषतः म्हणजे साखळी पद्धतीने खेळली जाणार आहे। तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांचं योगदान आहे। ऋषिकेश साखरकर हे रायगड पोलिसांचे क्रीडा प्रमुख आहेत आणि आपल्या कुटुंब प्रमुख अर्थात आपल्या कुटुंब प्रमुख माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या आदेशानं ते चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम करतायत। ऋषिकेश साखरकर अतिशय कष्टाळू असा हा मुलगा माझा विद्यार्थीच आहे, कारण मी सुद्धा यांच्या अगोदर क्रीडा प्रमुख होतो आणि अशा प्रकारचं काम करण्याची संधी त्याला मिळालेली आहे। त्या संधीचं त्यांनी सोनं करावं। या ठिकाणी राज पाटील याची ही पकड सुंदर, अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं सर। परंतु सर प्रयत्न तर करावे लागतील, कारण वडखळ संघ आता मागे पडत चाललाय। 16 गुण वडखळ संघ आणि मांडवा 22 गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत। 6 गुणांची आघाडी मांडवा संघाकडे आहे, त्याच्यामुळे प्रयत्न तर वडखळ संघाच्या खेळाडूंना करावे लागतील। रितेश पेडवीची चढाई, 4 क्षेत्ररक्षक वडखळ संघाच्या प्रांगणात आपण पाहतोय। असं म्हटलं जातं सर की मेहनतीच्या झाडाला फळं फार गोड येतात। कबड्डी खेळ असा आहे की तुम्ही आज अचानक जर मैदानावरती उतरलात तर तुमचा खेळ कितीही चांगला, तुम्ही कितीही खेळाडू चांगले असाल तर तुमचे प्रयत्न सफल होणार नाही। प्रयत्नांची परमेश्वर, कष्टाचं फळ जे बोलतो आपण, ते कष्ट जे केले, तुम्ही मेहनत केली, प्रॅक्टिस केली तरच तुम्ही यशस्वी व्हाल। तर ह्या ठिकाणी मला थोडंसं पाहायला मिळतं आहे की मांडवा संघाची नक्कीच प्रॅक्टिस आहे आणि ती प्रॅक्टिस त्यांना कामाला येत आहे। ह्या ठिकाणी सुंदर खेळ त्यांचा, आणि आता मात्र आत्मघातकी पकड घातली त्याने। पाहूया पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू समीर पारकर मध्यम बांध्याचा, परंतु भरपूर कबड्डीचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तो प्रयत्न करतोय आपल्या संघाचा हे गुण आहेत हे राखून ठेवण्यासाठी, आपली आघाडी आहे हे टिकून ठेवण्याचा प्रयत्न आहे त्याचा। कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाही आहे, टाईमपास करण्याचा धोरण त्याचं आहे। पण इथे मात्र वडखळ संघावरती थोडीशी पिछाडीवर पडलाय वडखळ संघ काहीशा गुणांनी। पाहूया सामना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये एंटर झालाय सर। सुंदर पकड मांडवा संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून, त्रुटीत काळाचा अवलंब। जसं आपण मॅटवरती सामने पाहतो, मॅटपेक्षाही इथे कुठल्याही प्रकारचा खेळाडूला लागणार नाही, दुखापत होणार नाही, त्याकरता बिनधास्त खेळतायत मांडव्याचे खेळाडू। सुंदर पकडींचं प्रदर्शन या ठिकाणी त्यांच्याकडनं पाहायला मिळेल। कव्हर कॉम्बिनेशन, एकीचं बळ काय असतं ते मात्र त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय। सुंदर पकड। चढाई अर्थात 3rd रेड, आणि त्या 3rd रेडची धुरा सांभाळली ती अंश धोंडसेकर। यावेळेस सुंदर पकड केली जाते, 1 गुण मिळतोय तो वडखळ संघाच्या खेळाडूंना। प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 6 परिधान केलेला हा खेळाडू, उंचपुऱ्या ध्येयष्टीचा, मजबूत ध्येयष्टीचा हा खेळाडू किक करून गुण मिळवण्याचा प्रयत्न, आणि सुंदर पकड पुन्हा एकदा मांडवा संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते। एका गुणाने आपण पाहतोय मांडवा संघ आपली आघाडी मजबूत करतोय। 24 गुण मांडवा आणि वडखळ 18 गुण, अजूनही 6 गुणांची आघाडी त्या ठिकाणी पाहायला मिळते। यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत दुसऱ्या सामन्यासाठी। दुसरा सामना आहे पेण वर्सेस दादर सागरी असा सामना असेल। तर दोन्ही संघ तारेला लागलेले आहेत। पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार दिलेला आहे। दुसरा सामना आहे तो पेण पोलीस ठाणे वर्सेस दादरी सागर पोलीस ठाणे असा हा सामना असेल। तर ह्या सामन्यासाठी आपण जय्यत तयारीत राहायचं आहे।
हा सामना चालू सामना संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आपला सामना खेळला जाईल. पेन वर्सेस दादर असा हा सामना होईल. सुंदर असं हे या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन. विशेष सांगायचं झालं तर ही स्पर्धा एकाच ठिकाणी होणार नाही. आपण ज्या कबड्डी स्पर्धा पाहतो त्या एकाच ठिकाणी होतात आणि त्याची फायनलसुद्धा एकाच ठिकाणी होते. तर ही स्पर्धा 4 टप्प्यामध्ये खेळवली जाणार आहे. मांडवा, रेवदंडा, मुरुड, श्रीवर्धन आणि 5वं ठिकाण आहे ते अलिबाग. अलिबाग या ठिकाणी या स्पर्धेचा सांगता समारंभ अर्थात फायनल मॅचेस या अलिबाग ती मांडवा संघाने आपल्या हातात घेतलेले आहेत. हा एक हाती सामना म्हणायला हरकत नाही आहे. मांडवा यजमान आहेत अर्थात मांडवा पोलीस ठाणे हे या स्पर्धेचे यजमान आहेत. अर्थात इथून स्पर्धा सुरू झाली आणि शेवट मात्र होणार आहे तो अलिबागला. हो 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 पाहूया आता. इथे सुपर टायटलची नामी संधी आहे आणि जर्सी कुलिंगचं अपील केलं होतं आणि ते या ठिकाणी जर्सी कुलिंग रेडर सेफ दिलेला आहे आणि डिफेंडरला आऊट दिला आहे. गुण मिळवला आहे तो मांडवा सागरी संघानं. संदेश पाटीलची चढाई 8 गुणांनी वडखळ संघ पिछाडीवर आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते परंतु मांडवा संघाने सुद्धा सावध पवित्रा त्या ठिकाणी घेतलेला आहे. सुंदर पकड सौरभ पाटील त्या ठिकाणी डबल थाई होल्ड. आजच्या या स्पर्धेचे प्रमुख अतिथी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम, त्याचप्रमाणे श्रीमती माया मोरे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग, सचिन कोळी साहेब, त्याच्यानंतर विश्वास नाखवा, रोशन नाखवा, रवी नाखवा, दिलीप भोईर सर, पप्पू शेठ असे अनेक मान्यवरांचा कृपा आशीर्वाद लाभलेली ही कबड्डी स्पर्धा मोठ्या दिमाखानं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण पाहिला आहे. सुंदर असे सामन्याचं आयोजन या ठिकाणी पाहिलं. या सामन्यासाठी सामनाधिकारी आहेत पोलीस कॉन्स्टेबल सूरज म्हात्रे, गुणलेखक सरपंच श्री स्वागत ठाकूर, पंच नितीन समजिस्कर, त्याच्यानंतर प्रणित पाटील, लाईनमन म्हणून ज्ञानेश्वर पालवे, सर्वेश थळे, स्कोरर म्हणून बिपिन थळे आणि तिसरी चढाईसाठी अमोल नालावडे. हे सर्वच्या सर्व पोलीस खेळाडू आहेत ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. असे सर्व मारुती म्हात्रे हे जुने खेळाडू आहेत, राष्ट्रीय खेळाडू आहेत. मारुती म्हात्रे आणि संजय मोकल 2 राष्ट्रीय खेळाडू आहेत. बिपिन थळेसुद्धा राष्ट्रीय खेळाडू आहेत. असे अनेक अनुभवी खेळाडू ह्या ठिकाणी आमंत्रित केले. ह्या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये ह्याकरता बाहेरचे पंच न बोलवता, असोसिएशनचे पंच न बोलवता पोलिसांचेच सर्व खेळाडू ह्या स्पर्धेला आलेले आहेत. ही स्पर्धा खेळवत आहेत. त्यांनासुद्धा रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आणि संघटन समितीच्या वतीनं त्यांनासुद्धा धन्यवाद आहेत. परंतु मगाशी पंचांशी हितगुज करताना मॅडमने त्यांना सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा ह्या स्पर्धेमध्ये येता कामा नये. चांगल्या प्रकारचं पंचगिरीचं प्रदर्शन आपण घडवा अशा त्यांना शुभेच्छा पोलीस अधीक्षक मॅडम यांनी दिलेल्या आहेत, सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या सूचनांचं तंतोतंत ह्या ठिकाणी पालन केलं जाईल ह्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. सामना तसा एकतर्फी झालेला आहे, संपलेला आहे. धन्यवाद.
लगेच तिसरा आणि थर्ड अँड फायनल कॉल पेंड